हॅलो नमस्कार. आज मी तुम्हाला मच्छी फ्राय करून दाखवते. आधी मच्छीला असा मसाला लावून ठेवायचा, हळद मीठ मालवणी मसाला वगैरे. तुम्हाला जो मसाला लावायचा असेल तो तुम्ही तुमच्या हिशोबाने लावू शकता. हे की नाही, कमी तिखट म्हणा, साधं लाल तिखटही लावलं तरी चालतंय. कमी तेलामध्ये आपल्याला मासे फ्राय करायचे. जास्त तेल पण आवश्यक नाही ना, शरीराला हानिकारक आहे. दहा 15 मिनिटं आधी मी मसाला लावून ठेवलेला होता. आधी लावून ठेवलेलं की ते छान असतं. अर्जंटमध्ये लावलं की काही थोडं व्यवस्थित नाही होत, तर मसाला वगैरे व्यवस्थित नाही लागत त्याला. आपण नंतर लावलं ना काही योग्य नाही. ते आधीच लावून ठेवायचं आपण. आणि ह्या माशाला आपण अशा लाईनी पण मारून ठेवलेल्या असतात. लाईनी का मारायच्या असतात? त्याच्यामुळे सगळं मसाला वगैरे व्यवस्थित त्याच्यामुळे जातो. आणि ही मच्छी फ्राय झाली की नाही आपल्याला कसं समजणार? म्हणून उतर खाली खाली उतर. आमच्या घरामध्ये माऊ आहेत ना, ते त्रास देतात जास्त. एक मिली आहे, एक पिली आहे, श्रावणी आहे, रावणी आहे आणि सोनू आहे. मग आम्ही त्यांच्याकडे असे मासे फ्राय करत असतो. ते खातात ना, त्यांना आवडतात. हे बघा, आता हा मासा फ्राय झाल्यामुळे आपण कसं ओळखणार बरं? ती आपण लाईन मारलेली असते ना, ती अशी जरा उलटे जरा मोकळं होते. मग समजून जायचं की आपला मासा फ्राय झालेला आहे ना. हे बघा, झाले हे मासे फ्राय.